आहे तुम्ही सांगा, मी त्याचा जबाब देऊ तुम्हाला. नाही म्हणजे असं असं आमच्याकडे आज कोणीतरी म्हणालं की तुम्ही जसं तुमच्या बिल्डिंग्सची पायाभरणी करता आणि तुम्ही पायाभरणी करता आणि मग वादाची बिल्डिंग सुद्धा उंच उभी राहते. आता अगदी नुकताच वाद बघायचा तर केईएम. आता हे एकलव्य यांचं नाव देण्याचा म्हणजे कुठनं आलं हे असं आहे आणि हे नाव तुम्ही मुळात कसं द्यायचं ठरवलं? मी सांगतो तुम्हाला. असं आहे की ते अंग्रेजाने काय केलं. मी मध्ये ITIच्या दौऱ्यामध्ये गेलो होतो. तिथे एक ठिकाणी आता ते महात्मा फुले साहेबांची गावी, तिथे एक ठिकाणी आदिवासीने विद्रोह आंदोलन केला होता. स्वतंत्र आंदोलनमध्ये त्याने मारून त्यांच्या धड सर कापून तिथे गावाचे चौराह्यामध्ये टाकून दिला. ते जळगावमध्ये पण अशी एक घटना झाली होती. जळगावच्या नंतर 50 किलोमीटर दूर ते गावामध्ये असा ज्याने अत्याचार केला, लाखो लोकांना मारला, त्यांचे नाव आधी आपण पूजायचे, हा कसा शक्य आहे? आणि हा जोपर्यंत आपल्या बरोबर आपण VTचं नाम चेंज केला ना, आपण VJTIचं नाम चेंज केला ना, आपण जे काही नाव ते आता माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलं की आपले ते गुलामीचे नाव नको, त्यामध्ये काही गैर नाही आहे. बेलासीस रोडचं नाव होता माझी विधानसभामध्ये, तर मी नाम चेंज करून नाम ते अहिल्याबाई होळकरच्या नावावर केला. आता उद्या गईकाल त्यांची मान्यता मिळाली. तर केईमध्ये गेलो होतो. केईमध्ये किंग एडवर्ड वाय किंग एडवर्ड हिअर. माझ्या मनामध्ये ते जमत नाही. मी सांगितलं तुम्ही केम, त्या डॉक्टर्सने म्हणतात की केम पॉप्युलर नेम आहे, तर मला सांगितलं तुम्ही केम ठेवा, पण किंग एडवर्ड शिवाय अजून काय ठेवा. तो 3-4 नाव त्याने सुचवला, मी सर्व 3-4 नाव तिथे दिला. त्यामध्ये जे होईल ते होईल, आता झाला नाही काय. म्हणजे कौशल्य श्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हे नाव कोणाच्या डोक्यातून आलं? ते लोकांनी दिला. KEM नावावर पॉप्युलर नाव आहे. ते नाव सर्व मध्ये पॉप्युलर आहे. ते डिस्टर्ब करायचं न म्हणून ते नाव घेतला. पण आदिवासीयांना सन्मान पण मिळाला ना. एकही आपण आदिवासीच्या इथे काही नाही आहे. तो एकलव्य एक आदिवासी होता. एक मात्र यामुळे तुमच्यावर एक टीका अशी झाली की तुम्ही हा मुद्दा जो मांडला तो बरोबर आहे, पण तुमच्या स्वतःच्या ज्या बिल्डिंग्स असतात त्याचं नाव मात्र ट्रम्प टावर, अजून बरेच असं इंग्रजीच भाषेतली नावं तुमच्या बिल्डिंग्सची असतात. मग ही जर खरी भावना आहे आणि हे जर फक्त राजकारण नसेल, तर मग स्वतःच्या बिल्डिंग्सची नावं ही का अशी अगदी ट्रम्प टावर सारखी नावं आहे? की ट्रम्पच्या टावरमध्ये ट्रम्पचे नावावर नाहीये. ट्रम्प त्यामध्ये पार्टनर आहे. त्या बिझनेसमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये ट्रम्प ज्यावेळी प्रेसिडेंट इलेक्ट झाला त्या 1 वर्षापूर्वी तिथे आलं होतं. ते आमच्या बरोबर त्याने पार्टनरशिपमध्ये बिल्डिंग दिली, म्हणून त्याचं नाम ट्रम्प टावर आहे. मी स्वतः जे एकटो बिझनेस करत होते, तर माझ्या जे नालासोपारा वसईमध्ये माझी बिल्डिंग अजूनही उभी आहे. त्यांचे नाव काय? वीर सावरकर नगर, छत्रपती शिवाजी नगर, बाबासाहेब आंबेडकर नगर, राणी लक्ष्मीबाई नगर, महाराणा प्रताप नगर, हे माझे नाव होते. तो हे साईबाबा नगर, असे सर्व त्यांचे नाव होते. पण हे नाव आता जे मी परत सांगितलं की मी किती वर्ष झाले, 8 वर्ष झाले, 8 वर्षापासून मी बिझनेसमध्ये नाही आहे. त्यामुळे ही नावं आता पुढच्या पिढीनं देणं सुरू केलंय असं तुमचं म्हणणं आहे? जी इंग्रजी नाव आहे ट्रम्प आपण सोडून देऊ, ट्रम्पच्या पलीकडचं मी म्हणते. ते स्वतःचा त्यांचा बिझनेस आहे. माझे दोघेही मुले आपापला बिझनेस करतात, वेगळे वेगळे बिझनेस करतात. तर ते स्वतःचा बिझनेस करतात, स्वतःचे निर्णय घेतात. अच्छा. अजून एक आरोप तुमच्यावर होतो लोढाजी, तो हे की तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात, फक्त जैनांचा